उठला का? हो उठले म्हणून काय विचारताय? ते तर सकाळी सकाळीच ऑफिसला निघून गेले. गेला हो ना, ऑफिसचं काहीतरी काम शिल्लक आहे म्हणाले आणि म्हणूनच तर नाश्ता न करता तसेच निघून गेले. या वेळेला सुद्धा काय म्हणावं, नुसतं काम काम आणि काम. बेटा माझ्याकरता एक ग्लास पाणी घेऊन येतेस का? हो. माते तुझे खूप उपकार आहेत ग आई या घरावर. ती माया एवढ्या श्रीमंताची मुलगी पण माझ्या या झोपडीत अगदी गुण्या गोविंदाने नांदती. आबा गेल्यानंतर सगळ्या घराची जबाबदारी उचलली बिचारीने. बस यांचा संसार सुखाचा होतो आणि मला माझ्या नातवाचं तोंड लवकर बघू दे. इतकी कृपा कराई. आई तुम्ही बसा इथे, मी जरा नळाचं पाणी घेऊन येते. अगं पण मी सकाळी पाणी भरलं होतं, तू झोपली होती तेव्हा. हो पण त्या पाण्यात पाल पडली होती म्हणून मी पाणी फेकून दिलं. पण तुम्ही कशाला काळजी करता, मी आणते ना पाणी. झाकण ठेवलं नसलं हो ना. नाही राहू दे, मी घेऊन येते पाणी, तुझ्या नाही होणार. नाही नाही कशाला, मी झाकण नाही ठेवला म्हणून पाल पडली. आता चूक माझ्या हातून झाली, मग पाणी मीच आणते. असं थोडीच आहे, कुणाकडे चूक. मी आणते ना पाणी, तुला सवय नाही ना. नाही नाही तुम्ही बसा, मी आणते पाणी. पण बरोबर जेवणार नाही आई गागर. नाही मी आणते ना. अगदी आणतेस? हा हा आणते. भरून आण नको मग. बघितलास, खाली घागर उचललीस तर पडलीस. अगं भरलेली घागर उचलली तर कंबर मोडून घेशील. लागलं का आपलं बाबा नका चोळायला. खूपच लागलं. बा मानून नका चोळायला. आराम करा, मी येते पाणी घेऊन. पहाड़ के नीचे सासूबाई पाण्यात पार पडली नव्हती, मी टाकली होती. तसही ही असली थर्ड क्लास काम करण्यासाठी माझा जन्म झालेला नाहीये सासूबाई. माझा आदलं खेटर पाणी आणायला. सासूबाई माझी अशी कितीतरी नाटकं तुम्हाला रोजच्या रोज सहन करावी लागणार. अरे ही एवढी करोडपती बापाची एकुलती एक मुलगी या असल्या भिकार खाण्यात संसार करते फक्त एकाच उद्देश. आणि जोपर्यंत माझा उद्देश पूर्ण होणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला माझी अशी नाटकं सहन करावीच लागणार आहे. परमपूज्य सासूबाई. मला चहा नको, त्या अगोदर मला एक सांग, आई घागर घेऊन बाहेर कुठे गेली? कुठे गेल्या म्हणजे पाणी आणायला गेल्या. पाणी आणायला? का बरं? ते घरातल्या पाण्यात पाल पडली होती ना, मी पाणी फेकून दिलं. त्या म्हणाल्या पाणी मी घेऊन येते. अच्छा, पाल पडली होती की तू ती टाकली होती? हा म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचं? हे सगळं मी जाऊन बुजून केलं, मी जाऊन बुजून पाण्यात पाल टाकली, तुम्हाला असं म्हणायचंय का? हे बघ माया, तू माझ्यासोबत लग्न का केलंस त्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला कळलेलं नाही. मग खऱ्या अर्थानं छोट्याशा कमाईवाल्याचा तू हात धरलायस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरासाठी माझ्या आईनं खूप कष्ट घेतले आहेत आणि तिच्या उतारवयामध्ये घरामध्ये आपण दोघे असताना तिला झालेला कुठल्याही प्रकारचा त्रास मी अजिबात खपवून घेणार नाही. चांगलं लक्षात ठेवायचं. माझ्या आईला झालेल्या कुठल्याही प्रकारचा त्रास मी
अजिबात खपवून घेणार नाही. महाशय, त्या उलट तुम्हा दोघा मायलेकांचे हे नखरे माया खपवून घेणार नाही. मिस्टर साहिल, हे तर काहीच नाहीये. अरे आगे आगे देखो होता है क्या. खपवून घेणार नाही म्हणजे काय हो, खपवून घ्यावंच लागेल. हॅलो पप्पा, मी माया बोलते. ओ पप्पा, तुम्हाला सांगून सांगून टाकले मी, तुम्ही ऐकत का नाही माझं. अरे काय म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, साहिलची नोकरी लवकरात लवकर सुटायलाच पाहिजे. हा मान्य आहे मला की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही साहिलच्या नोकरीसाठी स्वतः शिफारस करा, पण ते लग्न अगोदर सांगितलं होतं ना. आणि तसंही पप्पा, कारण आहे तेवढंच महत्वाचं होतं. अहो, साहिलच्या आईची अशी अटच होती की जोपर्यंत साहिलला नोकरी लागणार नाही त्याचं आणि माझं लग्न होणं शक्य नाही. आणि लग्न करून या घरात येणं अत्यंत आवश्यक होतं ना. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की साहिलला नोकरी लागावी म्हणून तुम्ही स्वतः शिफारस करा. पण झालं ना, आता लग्न झालं. आता बस, आता साहिलची नोकरी लवकरात लवकर सुटायलाच पाहिजे. डोंट वरी पप्पा, तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. तुम्हाला राधिकाबाईची जमीन हवी आहे ना, मग अगदी लवकरात लवकर राधिकाबाईची जमीन तुमच्या हातात येणार. हा, अहो, राधिकाबाईचा विश्वास जिंकलाय मी. मायासाठी हे कठीण नाही आहे. अजिबात काळजी करू नका. पण हो, तुम्हाला जर असं वाटतं ना की राधिकाबाईची जमीन तुमच्या हाती लवकरात लवकर यावी, तर मग त्यासाठी साहिलची नोकरी. हसू नको तर काय करू, तुम्ही एवढी आनंदाची बातमी दिली आहे ना मला. हा, साहिलची नोकरी गेली. व्हेरी गुड, खूपच छान. आता बघा तुमची माया या घरात कसा खेळ खेळते. अगदी लवकरच राधिकाबाईची जमीन तुमच्या हाती येणार आणि नंतर त्या जमिनीवर तुम्ही एखादा मोठा माल उभा करा, नाहीतर 5 स्टार हॉटेल. हा बाप्पा, माया आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता. पण हो, तुम्हाला जर असं वाटतं ना की माझ्या या खेळात मला आणखी रंग भरता यावा, तर तुम्ही माझं एक काम करा. आपले ते श्रीहरी सावकार आहेत ना, त्यांना जरा इकडे पाठवून द्या. केव्हा? लवकरच कशाला, आत्ताच. हा, त्यांना सांगा आत्ताच. ओके. आणि नंतर बघा ती जमीन तुमच्या हाती कशी येते तेच बघते मी. सॉरी पप्पा, जरा डिस्टर्बन्स आहे. मला वाटतं कोणीतरी येत आहे. आपण नंतर बोलूया. ओके, बाय, टेक केअर. तुम्ही कशाला नेऊन ठेवता, द्या ना, मी नेऊन ठेवतो. नाही नाही, तुझ्या अजून पडून जाशील तर मग. नाही, आता पाय बरा आहे. नाही, द्या. नाही, तुम्ही आणला हेच तर खूप झालं. द्या, मी नेऊन. जड आहे. एक मिनिट, जरा बॅलन्स सांभाळू द्या मला. मी आहे जरा जडच आहे. घागर आहे, पोता नाही आहे. नाही, पण मला सवय नाही आहे. तिला दाराबंद नाही कसं तरी. बघितलं साहितीचा पुडका समोर समोर करण्याचं. पण या अगोदर जर तिला घरामध्ये पाणी आणून भरलं असतं तर मेली असती का ती. तीच निघाली होती रे. पडली तर खाली घागर घेऊन मग मी निघाले. जाऊ. आई, स्वयंपाक झालाय, जेवायला वाढू तुम्हाला.
हो हो चल साहेब जेवण करायला चल. मला भूक नाही. अरे बेटा उपाशी पोटी ऑफिसला जाणार का तू? आई त्यांची नोकरी गेली आहे. हो म्हणून कदाचित भूक नसेल. नाही पण घाबरायचं काय कारण आहे? एक नोकरी गेली दुसरी मिळेल ना. साहेब तुझी नोकरी गेली का बेटा? नाही म्हणजे तसं काही नाही. अगं हिला थट्टा करण्याची सवय आहे ना, थट्टा करत असेल ही. पण माया तुला कसं काय माहित झालं की याची नोकरी गेली म्हणून? मला पप्पांचा आताच फोन आला होता. हो त्यांनी सांगितलं मला की यांची नोकरी गेली आहे. पण मी म्हणते घाबरायचं काय कारण आहे? हा तसंही माझ्या पप्पांनी तर यांना आधीच ऑफर केली होती की आमच्या ऑफिसचं काम सांभाळा म्हणून. पण हे ऐकतच नाही. आई आता तुम्हीच मला सांगा, मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि हे एकुलती एक जावई, मग ऑफिसचं काम सांभाळायला यांना काय हरकत आहे? पण हे ऐकतच नाही. वा म्हणजे मी तुझ्या बापाच्या घरी एखादा घरजावई म्हणून राहू आणि माझ्या आईला इथं एकटीला सोडून, म्हणजे जे माझ्या मोठ्या भावानं केलं तेच मी करू? शक्य नाही. मी माझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही. नोकरी काय आज आहे उद्या नाही. पण आई माझ्यासाठी अनमोल खजाना आहे आणि एवढा मोठा अनमोल खजाना माझ्या जवळ असताना तुझ्या बापाच्या खजिन्याकडे जा म्हणायला सांगतेस का? म्हणजे याचा अर्थ तुझी नोकरी गेली नाही. जाऊ दे रे बेटा जाऊ दे. गेली तर गेली. एक गेली दुसरी मिळेल. माणसाने कसं कधी आशावादी असा. मी पण तेच म्हणते. माणसानं कसं अगदी आशावादी राहायला पाहिजे. एक नोकरी गेली दुसरी मिळेल ना. निघालास का? हो जरा पण दुसरी नोकरी लागते का बघतो जरा. जेवण करून जाणार नाही तुम्ही दोघी जेवून घ्या, मी तिकडून आल्यानंतर जेवण. खाऊन घ्या ना 2 घास. 4 घास तू खा ना. साधी एक घागर उचलणं होत नाही पण तोंडाला जोर किती आहे बोलण्याचं. एक साधी उगर पोता उचलल्यासारखं उचल. 4 घास 4 घास. घ्या. हे असं असतं ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं. यांची नोकरी गेली यात माझा दोष आहे का? उगाच माझ्यावर राग पाकडतं. जाऊ दे ग बेटा. नोकरी नाही तर टेन्शन असणार ना. हो छान आहे पुरुषांचं. कुठलंही टेन्शन असो बायकोवर काढायचा. ज्याच्यावर माणूस प्रेम करतो त्याच्यावरच राग काढतो ना. म्हणूनच तर गप बसल्या. माझं प्रेम आहे ना त्यांच्यावर. माहिती आहे ना मला. दोघे एकमेकांत किती प्रेम करतात ते. तसं जेवण घे. मला भूक नाही आता नाही जेवण करत. कसं म्हणताय? नाही गं. तुम्हाला चांगलं माहिती आहे त्यांच्याबद्दल मी कधी जेवली आहे का की आज जेवणार आहे? गुणाची ग माझी सून. तुमचे पाय दिसतात ना, पाय चिपकले हो. नाही पण तुला भूक लागली असेल बेटा. तुम्हाला चांगलं माहिती आहे साईच्या अगोदर मी कधीच जेवत नाही. आता आणायची नंतर. वा वा माया बेटी, पती धर्म कसा निभावायचा या स्त्रियांनी तुझ्याकडून शिकायला हवं. आज तुमचे पाय आमच्या घराकडे कसे काय वळले? तुम्हाला तर माहिती आहे राधिकाबाई की हा श्रीहरी सावकार आपल्या व्याजाचे पैसे साठी नाही तर उधारी वसूल करण्यासाठी कोणीकडे जात असतो म्हणून. मी तुमची कर्जदार नाही. माझ्या पतीने घेतलेलं सगळं कर्ज मी फेडलंय तुमचं. तुम्ही नाही घेतलं पण तुमच्या सुनेला घेतलं ना माझ्याकडे कर्ज आणि तेच वसूल करण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे. तुम्ही इथे कशाला आलात? तुमचं कर्ज मी घेतलेलं, मग तुमचं कर्ज मी स्वतः फेडेन. कळलं का तुम्हाला? आणि तसंही आमच्या या घराशी तुमच्या कर्जाचा काही संबंध नाहीये. जा तुम्ही इथून. मी ते कशाला घेतलंस कर्ज? काय गरज होती तुला कर्ज घेण्याची? सांग ना, सांग सांग कशासाठी घेतलं की मी सांगू? हा आमच्या घरचा प्रश्न आहे. आम्ही मिटवून घेऊ. तिसऱ्यामध्ये लुडबुड केलेली मला पटणार नाही. अरे वा, आता मी तिसरा झालो का? पैसे घेताना तर पहिला होतो ना. हे काही नाही, मला माझे पैसे हवेत. नाहीतर माझे पैसे मला मिळाले नाही तर सरळ जाऊन सेठ धर्मदयाल कडून वसूल करेल. कारण कर्ज वसुलीच्या बाबतीत हा श्रीहरी स्वतःच्या बापालाही माफ करत नाही. बरं बरं ठीक आहे. तुम्ही असं करा, तुम्ही जा आणि माझ्या पप्पांकडून पैसे घ्या. जा. हा ठीक आहे. बसाव का? किती पैसे घेतलेत मायाने? पैसे नाही राधिकाबाई, रुपये. रुपये 1 लाख 5% व्याजाने एका महिन्याच्या
महिन्याचे होतात 5,000 व्याजाचे आणि पैसे घेऊन झाले 10 महिने झाले 50,000 एकूण 1.5 लाख रुपये हवेत मला आणि माझे पैसे मला मिळाले नाहीत तर मी इथेच उपोषणात 1.5 लाख? माया कशाला घेते सगळे पैसे? अगं मला सांगायचं निदान साईला तरी माहित आहे का? तुला काय गरज होती एवढ्या पैशाची सांग ना. मी सांगतो ना राधिकाबाई कशासाठी घेतले ते. या तुमच्या सुनेनं तुमच्या मुलासाठी म्हणजे साहिलच्या नोकरीसाठी पैसा घेतला. आता साहिलची नोकरी राहिली नाही तर माझे पैसे कसे देणार राधिकाबाई? हे बघा सावकार, माझे वडील जरा बाहेर गावी गेलेले आहेत. ते आले की तुमचे पैसे आम्ही नक्की परत करू, कळलं का तुम्हाला? नाहीतर मग तुम्ही असं करा ना, तुम्ही जा आणि ते गावाहून परत आले की त्यांच्याकडनं तुम्ही पैसे घ्यायचे. यापुढे इथे यायचं नाही बरं का? जा आता. ठीक आहे, मी तुझ्याकडे बघून मी तुला 5 दिवसाची ठीक आहे 2 दिवसाची मी तुला मदत देतो आणि 2 दिवसाच्या आत जर तू माझे पैसे दिले नाहीस तर पैसे कसे वसूल करायचे हे मला चांगलं ठाऊक आहे. कारण माझं नाव श्रीहरी राधिकाबाई. श्रीहरी ज्याची बायको नाही घरी आणि पोरगा खेळतोय दुसऱ्याच्या दारी. राधिकाबाई माझे पैसे मला मिळाले पाहिजे. नाही मिळाले तर कसे वसूल करायचं चांगलं ठाऊक आहे मला. येतो मी. नाही माया, तू हे चांगलं केलं नाहीस. तो सावकार खूप खराब माणूस आहे मला माहिती. तू एवढे पैसे घेतलेस आणि आम्हाला कळूही दिलं नाही. अरे आज ही गोष्ट आपल्या दोघीत आहे, उद्या तो सगळ्या गावात करेल तो सावकार. आणि मला माहित आहे ही गोष्ट जर माझ्या साईला कळाली ना तर त्याच्या स्वाभिमानी मनाला किती ठेस पोहोचेल ते. नाही आई, आई तुम्ही काळजी करू नका. ही गोष्ट आपण कोणाला कळूच द्यायची नाही. ही गोष्ट आपण आपल्या दोघीतच ठेवायची. पण मी हे सगळं केलं ना ते माझ्या पतीसाठी केलं. तुम्हाला तर चांगलं माहिती आहे ना की आजच्या या जमान्यात डोनेशन दिल्याशिवाय नोकरी अजिबात लागतच नाही. आणि मला वाटायचं की माझ्या साईला लवकरात लवकर नोकरी लागायला पाहिजे म्हणून मी हे सगळं केलं. आता तुम्हीच मला सांगा, माझ्या पतीसाठी मी केलं हे सगळं. माझं काही चुकलं का? चुकलं का माझं? नाही पण तुम्ही कशाला काळजी करता? माझे पप्पा आहेत ना, त्यांच्याकडनं पैसे घेऊन मी या सावकाराचं कर्ज नक्की फेडेन. आता तसं मला माहिती आहे म्हणा, पप्पांकडून मी जर पैसे घेतले तर तुम्हाला आवडणार नाही म्हणून. पण मी पप्पांकडून नाही, ज्या पप्पाकडून घेतलेले पैसे मला पटणार नाही. आज जर माझा कुणाली ते असतं तर इकडे बघा माझ्याकडे. हे काय तुम्ही रडता? माझ्यामुळे ना, माझ्यामुळे रडता तुम्ही? तुमच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आले याला कारणीभूत मीच आहे. कशाला घेतले असे पैसे? कशाला घेतले? हा सावकारी नाही एवढं इथपर्यंत. आता मी करू तरी काय? माझ्यातून चूकच झाली. कर्ज तर मी घेतलं आणि दुसरा उपाय काय करायचा आता? ह्या संकटाला कसं तोंड द्यायचं आता? काय करू? मी इतके पैसे कुठून आणू? एक उपाय आहे. सांग लवकर सांग, कोणता उपाय? बघा तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर सांग. तुमची जमीन आहे ना? जमिनीचं नाव अजिबात घ्यायचं नाही. ती जमीन मी विकणार नाही. या जमिनीसाठी तर माझा मुलगा माझा कुणाल मला सोडून गेलाय. आई तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मी जमीन विकण्याबद्दल नाही बोलत आहे. मला असं म्हणायचं आहे की थोड्या दिवसांसाठी आपण ही जमीन गहाण ठेवू. हा, आणि जमीन गहाण ठेवून जे पैसे येणार आहेत ना ते पैसे आपण या सावकाराला देऊन टाकू. म्हणजे त्याचं कर्ज फिटून जाईल, त्याचा तोंडही बंद होईल आणि आपली गावात बदनामी होणार नाही. सोडवायला पैसे बघ नंतर आणायचे कुठून? साईला नोकरी लागल्यानंतर जमीन सोडवता येईल ना आपल्याला. आणि तसंही जमीन काही दुसऱ्यांकडे गहाण ठेवायची थोडीच आहे. माझे पप्पा आहेत ना, हा त्यांच्याकडे जमीन गहाण ठेवायची.
आता तसही माझे पप्पा कोणी परके आहेत का? आणि मला माहितीये माझ्याकडे बघून माझे पप्पा पैशांसाठी अजिबात घाई करणार नाही. आपल्याकडे पैसे आले की आपण जमीन पडून टाकायची. आज हेच पैसे जर माझ्या मुलांनी मागितले असते ना तर मी कदापि तयार झाले नसते. पण फक्त तुझ्यासाठी मी आज माझ्या आईला माझ्या शेतीला गाण ठेवायला तयार झाले. हे बघ, तुझ्यावर विश्वास करते. माझा विश्वासघात करू नको. त्या सावकाराच्या तोंडून या गावात बोंब होण्याच्या अगोदर पैशाची व्यवस्था कर. मी कागदपत्र घेऊन येते. आई तुम्हाला खरं सांगू का, ही जमीन गहाण ठेवताना मला खूप दुःख होतं. पण अरे माया तेरी माया, मस्त पटवलं मातरडे. खूप कठीण होतं बरं, पण नथिंग इज इम्पॉसिबल फॉर माया. खूप विश्वासाने मी तुझ्या स्वाधीन करते, पण ही परत लवकर माझ्या जवळ यायला पाहिजे. खूप साथ दिली ग हिने, खूप साथ दिली. माझे मुलं जे आज आपल्या पायावर उभे आहेत याच्यामुळेच. मी जरा मंदिरात जाऊ. तुम्ही काळजी करू नका, मी आहे. अरे 20 वर्ष वाट बघावी लागली आहे माझ्या पप्पांना या जमिनीसाठी. फक्त 4 एकरेचा तुकडा, 20 वर्ष. पप्पा, तुम्हाला जे 20 वर्षात करता आलं नाही ते तुमच्या या मायाने आता या 20 सेकंदात करून दाखवा. पण हो, ही जमीन गहाण ठेवण्यासाठी या माताळीला तयार करणं एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हती बरं. पण ते म्हणतात ना, प्रेमाने तर सारं जगही जिंकता येतं. राधिकाबाई काय चीज आहे. आणि तसंही मायाला चांगलं माहितीये कोणत्या वेळी कोणत्या डाव खेळायचा. मायाला हेही चांगलं माहिती आहे की कुणाच्या पोटात घुसून आख्या कशा बाहेर काढायच्या. राधिकाबाई, आता ही जमीन तुम्ही आयुष्यभर सोडवू शकणार नाही. आणि मी साहिलला अजिबात नोकरी लागू देणार नाही. आता तुम्ही या जमिनीसाठी आयुष्यभर रडत बसायचं, कारण मी ही जमीन गहाण ठेवत नाही. राधिकाबाई, ही जमीन तर आज आत्तापासूनच माझ्या पप्पांची झाली आहे. एक मुलगा तुमच्यापासून आधीच दूर गेलेला आहे. राहिला तुमचा आता